संभाजीनगरच्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम केला आणि भाजपचा हात धरला। विधानसभेमध्ये शिंदेचे सध्याचे मंत्री दादा भुसेंना अद्वै हिरेंनी ठाकरे गटाकडून कडवं आव्हान दिलं होतं। दादा भुसेंचे कडवे विरोधक अशी अद्वै हिरेंची ओळख आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अद्वै हिरेंच्या संदर्भात सोशल मीडियावरती देखील जोरदार चर्चा सुरू होती। अद्वै हिरे यांच्या प्रवेशानं मालेगाव भागामधली राजकीय समीकरणं ही बदलण्याची देखील शक्यता आहे। अद्वै हिरे यांचे बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या समोरची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे। आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतायत त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेलं आहे। मला वाटतं की काही चुकीच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून पुढे आल्या। शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही। अंबरनाथचे नगरसेवक असतील, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील, तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला।